हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी, नलगे मुक्ती आणि संपदा, वा नलगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आमासी, गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी, पांडुरंगा करू करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, काय माझी वाणी मानेल संतासी, रंजू चित्तासी अपुलिया दयांचे किलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता, वसुदेव सुतम देवम कंस चाणूरमर्दनम, देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुम, महायोग पीठे तटे भीमरथ्याम, पुरम पुंडरीकाय धातुम मरींद्रहि, समागत तुष्टंतमानंद खंडम, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम, चरण सरोजम सांद्रनीलामुधाभम, जगन्नीत पाणी मंडनम मंडनानाम, तरुण तुलसीमाला कंदरम कज्जनेत्रम, सदय धवल हासं विठ्ठलम चिंतयामि, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाला, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, मी कळा कुसरी काही तऱ्हेने बोलतो वचने अतिभाविका, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, नमस्ते शारदे देवी सरस्वती नमःप्रदे, वसत्व मम जिह्वाग्रे, सर्व विद्या प्रदान भव, सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते, ठला
अभिनव वाग्विलासिनी जय चातुर्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया सेवेलागी सेवक सेवेलागी लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बलाची देवा हेची दान देगा देवा हेची दान देगा देवा तुझा विसर न भावा गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग हा महाराष्ट्र भूषण संत सम्राट विश्ववंदनीय जगदोद्धारक अवतारधारक संत श्रेष्ठ याही पेक्षा धन्य तुकोबरायांच्या अभंग गाथेमधील जगद्गुरु तुकोबरायांचा चार चरणांचा एक मागणीपर प्रकरणातील प्रसिद्ध म्हणा प्रासादिक म्हणा गोड अशा प्रकारे चार चरणांचा अभंग चिंतन सेवेकरता या ठिकाणी निवडलेला असून या अभंगावरती यथामथी यथावकाश आपल्या मर्यादित आणि संकल्पित वेळेमध्ये काहीसं महत्त्वपूर्ण चिंतन वा निरूपण करण्यापूर्वी एक प्रमेय सांगणं अत्यंत अनिवार्य अत्यंत उचित आहे अत्यंत गरजेचं आहे किंवा ती वक्त्याची जबाबदारी असते या अनुषंगानं बोलायचं झालं तर आपल्या या श्री क्षेत्र राशीन या आपल्या ग्रामामध्ये आई जगदंबा मातेच्या या पवित्र प्रांगणामध्ये मंदिरामध्ये देवालयामध्ये वा भूमीमध्ये हा आई साहेबांच्या कृपा आशीर्वादाने त्याचप्रमाणे साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने आणि समस्त ग्रामस्थ मंडळी राशीन तथा या कार्यक्रमाचे आयोजक नियोजक तथा कमिटी असेल अध्यक्ष श्री संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी संपादक संस्था यांच्या माध्यमातून आणि समस्त ग्रामस्थ मंडळी राशीन यांच्या संयुक्त क्रियाशील विद्यमानाने आणि आपल्या सर्वांच्या निर्देशेप्रमाणे हा चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह तथा नामजप यज्ञ 16 तथा ज्ञानेश्वरी पारायण 16 मला वाटतं यंदाचं वर्ष आपलं 43वे या ठिकाणी आहे आणि या 43व्या वर्षामध्ये पदार्पण करीत असताना आजच्या उपांत्य दिवसाची कीर्तनरूपी सेवा म्हणजे जागराची कीर्तनरूपी सेवा आपल्या सर्वांच्याच सहकार्याने प्रेमाने मला यावर्षी या ठिकाणी मिळाली जरी मला सेवेचं निमंत्रण आदरणीय हरिभक्त पायन आमचे या ठिकाणी
तुंबळकर असतील साहेब किंवा आमच्या ठिकाणी शिरीष काका असतील, यांनी जरी मला निमंत्रण दिलं तरी पण खऱ्या अर्थाने त्या पाठीमागे सगळ्यांचंच प्रेम आहे, सगळ्यांचीच प्रेमभावना आहे आणि सर्वांच्याच निमंत्रणावरनं हा सेवेचा मला योग या ठिकाणी मला मिळाला. प्रथमतः या कार्यक्रमाचे आयोजक असतील, नियोजक असतील, सप्ताह कमिटी असेल, मंडळ असेल, ट्रस्ट असेल, आदी करून सर्वांना या ठिकाणी मी मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद देतो. सर्वांच्या चरणकमली मी नतमस्तक या ठिकाणी होतो. विशेष करून कीर्तन सेवेकरता या ठिकाणी आपण एवढ्या बहुसंख्येने आमचे सर्व श्रोते वगैरे या ठिकाणी उपस्थित झालात. यामध्ये माता भगिनींची विशेष उपस्थिती या ठिकाणी जाणवली आणि तेवढ्याच प्रतिमध्ये सर्व आमचे आबालवृद्ध आहेत, तरुण बांधवे, ज्येष्ठ श्रेष्ठ ज्ञानवंत गुणवान मंडळी या ठिकाणी श्रवणाकरता लाभली. श्रोत्यांनाही धन्यवाद देतो. आधी करून कीर्तनाला उत्तम अशा प्रकारची गायनाची साथ करण्याकरता महाराष्ट्रामधील ज्यांचा बुलंद आवाज आहे अशी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व गायनाचार्य महाराज मंडळी, संगीत विशारद असणारे आमचे सर्व या ठिकाणी गायक मंडळी या ठिकाणी आहेत. त्यामध्ये सर्वश्री सदानंद महाराज कडुळे, त्याचप्रमाणे प्रकाश महाराज कातकडी गुरुजी आळंदी आणि बाकीचे आमचे सर्व गायनाचार्य महाराज मंडळी, मृदुंगाचार्य ज्यांचा मृदुंग खऱ्या अर्थाने त्यांचा परिचय करून देतो असे आमचे मृदुंगाचार्य महाराज, सुखद दादा, त्यांचं नावच सुखद दादा, सगळ्यांना सुख देणारे असे सुखद दादा. आणि अशीच खऱ्या अर्थाने आपल्याला ही महाराष्ट्रातील दिग्गज गायनाचार्य महाराज मंडळी, मृदुंगाचार्य महाराज जेवढे हे ज्या ताकदीचे त्याच ताकदीचे आमचे आढाव महाराज सुद्धा या ठिकाणी आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि आधी करून आपणही सर्व आमचे गायनाचार्य महाराज, अंकुश महाराज व्यासपीठाचे चालक या ठिकाणी आहेत, त्यांचं आमचं प्रेम आहे, ते त्या ठिकाणी आहेत. आधी करून सर्व गायनाचार्य महाराज मंडळी थोर थोर सर्व, अगदी कुणाचं नाव घ्यावं आणि कुणाचं नाही असा प्रश्न मला इथे पडला. आणि काही वेळेला आम्हाला असा प्रश्न पडतो आता कुणाचं नाव घ्यावं, पण इथं मला असा प्रश्न पडला आता कुणाचं नाव इथं घ्यावं. एवढी दिग्गज गायनाचार्य महाराज मंडळी, मृदुंगाचार्य महाराज मंडळी, आपण हा सर्व देवरूप शोधते आणि अशा खऱ्या अर्थाने मेळ्यामध्ये मला हा योग या ठिकाणी आला म्हणून पुनश्च मी आपल्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो. फार खऱ्या अर्थाने क्षेत्रातली सेवा मिळणं म्हणजे फार मोठं भाग्य आहे महाराज, फार मोठं भाग्य आहे. आणि आई जगदंबेची कृपा माझ्यावरती झाली आणि म्हणून मला सेवा उपांत्य दिवसाची मिळाली बरं महाराज, जागराची सेवा मला मिळेल. कीर्तनकारामध्ये सुद्धा दिग्गज कीर्तनकार मंडळी आपण त्यांनी पाचारण केलं. महाराष्ट्रातील सर्व नामांकित कीर्तनकार, ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार या ठिकाणी ज्ञानदान करून गेले आणि त्यामध्ये माझ्यासारख्या पामराने उपांत्य दिवसाची सेवा करावी. पण असो माझं भाग्य आहे, आई जगदंबेची कृपा आहे, तुम्हा सर्वांचा आशीर्वाद आहे, तुम्हा सर्वांची प्रेम भावना त्या पाठीशी आहे आणि म्हणून मला ही सेवा या ठिकाणी मिळाली. म्हणून मी प्रथमतः परत सर्वांना धन्यवाद देतो. उत्तम अशा प्रकारची ज्यांची साऊंड सिस्टीम आहे त्यांनाही धन्यवाद देतो. शूटिंगवाले त्यांनाही धन्यवाद देतो. सर्वांना धन्यवाद देतो. आमचे विनेकरी महाराज असतील, चोपदार महाराज असतील, सर्व मला वाटतं आता कुणी राहिलं नसावं असं मला वाटतंय. आणि जर राहिलं असेल तर त्यांचा नामनिर्देश केला असं समजून मी माझ्या चिंतन सेवेकडे या ठिकाणी वेळतो. कारण वेळेची मर्यादा आहे. 9:30 बरोबर वाजलेले. नियोजित वेळ आपली 8:30 ते 10:30 अशी आहे. 1 तास मला चिंतन सेवेकरता मिळालं आहे बरं. 1 तास. 1 तासामध्ये जेवढं काही मला चिंतन माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे असं. कारण 1 तास वेळ आहे आपल्याला. पण 1 तास काय तुम्ही कमी ठरवू तो 1 तास सुद्धा तुम्ही कमी ठरवू नका. कारण का कमी ठरवू नका त्याचं कारण सांगतो. 1 तास उरला खटवा करायाशी भाग्य दशा कैसी प्राप्त झाली. 1 तास काय तुम्ही ठरवता का महाराज कमी ठरवताय. आणि म्हणून 1 तास जरी असलं तरी मार्मिक चिंतन मांडण्याचा प्रयत्न करा असो. म्हणून आज आपल्या नामसप्ताहाचा उपांत्य दिवस त्या ठिकाणी आहे. म्हणजे जागराची सेवा मला या ठिकाणी मिळाली. म्हणून आपल्या वारकरी संप्रदायाचा प्रघात आहे. आपल्या वारकरी संप्रदायाचा दंडकीय नियम आहे. कारण का तर आपला वारकरी संप्रदाय जो आहे तो सर्वश्रेष्ठ संप्रदाय आहे. जगाच्या पाठीवर अनेक संप्रदाय आले नाही का आहेत, होतील, पण सगळ्या संप्रदायामध्ये सर्वश्रेष्ठ संप्रदाय असेल तो आमचा वारकरी संप्रदाय श्रेष्ठ. काय श्रेष्ठ आहे त्याचं कारण वारकरी संप्रदाय जो आहे तो वेदानुबोधित आहे. पुन्हा वारकरी संप्रदायावरती भगवंताचा वरद असताय आणि म्हणून वारकरी संप्रदाय सर्वश्रेष्ठ संप्रदाय आहे. आणि अशा वारकरी संप्रदायाचा प्रघात दंडकीय नियम आहे. नामसप्ताहाचा उपांत्य दिवस म्हटलं
की त्यावेळी आपल्याला मागणी मागावी लागते. म्हणून पहिला दिवस म्हटलं की नाम महात्म्य गाणं गरजेचं आहे. नाम महात्म्य, नामाचा महिमा, नामाची फलश्रुती सांगणं, कथन करणं हे गरजेचं असतं. मध्यंतरी मग कोणती अभंग चिंतनाला चालतात, उपासनापर चालतील, वैराग्यपर चालतील नाही का, उपदेशपर चालतील, भक्तीपर चालतील वगैरे वगैरे. पण नामसप्ताह प्रथम दिन म्हटलं का नामपरा अभंग असावा आणि नामसप्ताहाचा उपांत्य दिवस म्हटलं का मागणीपर अभंग असावा. आणि काल्याचा अभंग किंवा गवळण एखादी त्या ठिकाणी घ्यावी असा नियम आहे. पण या नियमाला अनुसरून मागणीपर प्रकरणातले अभंग सेवे कर्तव्याला का तर आज आपल्या नामसप्ताहाची खऱ्या अर्थाने आज सांगत आहे. मग तुम्ही मला महाराज आज सांगत आहे मग उद्या काल आहे, मग उद्या काल आहे, पण खरी अर्थाने सांगता नामसप्ताहाची आपली आज आहे. म्हणून नामसप्ताहाचा शेवट असा शब्द मी वापरला बरं का महाराज, लक्षात घ्या. कारण नामसप्ताहाचा शेवट कधीही नसतो, शेवट होतो तो देहाचा. म्हणून महाराजांनी लिहून ठेवलं शेवटचा दिस गोड, अरे देहाचा शरीराचा शेवट आहे, नामसप्ताहाचा शेवट नाही. मग नामसप्ताहाची सांगता आज सांगत आहे, नवे नवे सांगता म्हणा, सांग म्हणा. हा शब्द मी माझ्या पदर वापरला नाही, हाच सांग शब्द ज्ञानराजांनी हरिपाठामध्ये वापरला. ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ, झाला हरिपाठ, यांच्या टाळ्या होत्या. सर्व गायनाचार्य महाराज मंडळी सर्वच एकशे वडके, एक मृदुंगाचार्य, एक मुलुक मी तुमची क्षमा मागून बोलतो बरं. कीर्तनकारा करता टाळ्या कधीच वाजू नका. कीर्तनकार वाजवल्या ना तू यांच्याकरता वाजव. अहो ही मंडळी मिळत नाही, फार दुर्मिळ आहे. आणि तसं महाराष्ट्रातील नामांकित गायनाचार्य महाराज म्हणजे मृदुंगाचार्य महाराज यांच्याकरता टाळ्या गोड गायले बरं. ज्ञानराज माऊली वर्णन करता हरिपाठामध्ये, ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. पण अजूनही आमचे काही बोळे वारकरी आहेत ना, बोळेवर का ते अजूनही असं चुकीचंच बोलतात बरं का. ज्ञानदेवा सांगा झाला, आता सांगा म्हणजे कुठं आळंदीला जाऊन सांगायचं का हरिपाठ? नाही नाही नाही, ज्ञानदेवा सांग. सांग म्हणजे काय? पूर्ण नव्हे, नुसता पूर्ण नव्हे तर पूर्ण पूर्णावला. तद्वत आमचा नामसप्ताहात खऱ्या अर्थाने पूर्णत्वाला गेला, पूर्ण झाला, पूर्ण झाला, पूर्ण पूर्णावाला. आता काय नाही, उद्या फक्त एकदा काला झाला का पाहुणे मंडळींनी हाला. नाही तसं काही काळजी करू नका, राहिले तरी आई जगदंबा माता तुम्हाला कमी पडू देणार नाही. कृपा आशीर्वाद तुमच्या सर्वांवरती कमी पडणार नाही. पण एक बोलल्या प्रकारे काला झाला का पाहुणे मंडळींनी हाला, आणि एखादा नाही हल्ला तर काय मग टोला. आणि चुकून एखादा आला तर लोक विचारतात काला, चुकून विचारतात आता बाबा काला, कळलं की नाही तुम्हाला? का आला, आता का आला बाबा, तात्पर्य मी काय सांगितलं, उद्या काल आहे आपला. आणि म्हणून आज उपांत्य दिवस आहे. मग आजच्या दिवशी भगवान परमेश्वराकडं काहीतरी आपलं मागणं मागायचं. का मागणं मागायचं? देवा पंढेराया, अरे आम्ही इथे 7 दिवस या ठिकाणी हरिकथा केली, हरिकीर्तन केलं, प्रवचन केलं, हरिपाठ केला, काकडा केला, हरिजागर केला, अखंड तुझा नामघोष या ठिकाणी केला. देवा आता खऱ्या अर्थाने आम्हाला मागणीचा अधिकार प्राप्त झाला. आजच्या दिवशी देवाला आपल्याला काहीतरी त्या ठिकाणी मागावं लागतं, मागणं करावं लागतं. का? आज आपल्या मागणीचा अधिकार प्राप्त झाला, आज आपल्या देवाला काहीतरी मागणं मागायचं. तर याच नियमाला अनुसरून साधू संतांनी सुद्धा ज्यावेळी ते भगवंताकडे गेले त्यावेळी त्यांनी देवाला मागणं मागितलं.
आजच्या अभंगामध्ये सुद्धा जगद्गुरु तुकोबराय भगवान परमात्मा अखिल कुटुंबांना भगवान परमात्मा श्री हरी पांडुरंगरायाकडे हात जोडून मागणं मागतात किंबहुना प्रार्थना करतात. तुकोबराय या अभंगामध्ये मागणे मागतात बरं. कारण काय संतांनी देवाला मागणं मागितलं. तुम्ही आम्ही ही देवाला मागणं मागतो पण तुमच्या आमच्यामध्ये आणि संतांमध्ये भेद पाहायला मिळतो. आपण देवाकडे जातो आपण देवाला मागतो संतही देवाकडे जातात आणि देवही संताला मागतात. मग तुम्ही मला काय भेद आहे याच्यामध्ये सांगतो मला. आपण देवाला जे मागणं इष्ट आहे ते आपण न मागता भलतं सलतं मागतो आणि संत देवाकडे ज्यावेळी जातात ना त्यावेळी ते त्यांना देवाला योग्य मागणे मागतात. थोडक्यामध्ये आपण त्या ठिकाणी जर पाहिलं ना तर बहुधा आपण देवाकडे गेलो तर आपण कोणती मागणी मागणार. कारण मागणी म्हटलं का मागणीचे दोन प्रकार पडतात. एक मागणी आहे लौकिक आणि दुसरी मागणी आहे अलौकिक वा पारमार्थिक. मग लौकिक मागणी मागणारे बहुजन तुम्ही आम्ही सर्वजण आहेत आणि अलौकिक वा पारमार्थिक मागणी मागणारे फक्त आणि फक्त आमचे संतच आहे. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती जगाच्या कल्याणा संताच्या विभूती काय प्रमाण दिलं. जगाच्या कल्याणा संतांच्या युवती देह कष्ट विती परोपकारे परोपकारा करता मागणी मागतात. पण संत महात्मे काय मागणे मागतात. अलौकिक वा पारमार्थिक मागणे मागतात. तुम्ही आम्ही लौकिक मागणे मागतो. मला सांगा खरं बोला आपण जर परमात्म्याला पंढरपूरला जाऊन आपण देवाला मागणं असं मागू का. देवा न मिळो खावया न वाढो संत असं म्हणू का देवाला. पण नाही 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 असं उलट मागणं मागू पण असं नाही म्हणणार आपण देवा न मिळो खावया न वाढो. मग आपण याच्या व्यस्त मागणी मागू काय हो. मागणं आपण देवाला काय मागणं मागितलं. वाढावे संतान ग्रही व्हावे धनधान्य. देवा न मिळो खावया न वाढो संतान असं नाही मागणार. मग देवा ही आम्हाला बरकत मिळू दे चांगलं भरपूर मिळू दे भरपूर मिळू दे. देवा वाढावे संतान ग्रही व्हावे धनधान्य. थोडक्यात लौकिक मागणी मागणारे आपण. अजून उदाहरण तुम्हाला सांगायचं म्हणजे पहा काय आपली मागणी सुद्धा आपण मागण्यामध्ये आपण फार चतुर्य महाराज. अहो साधा आपण सत्यनारायणच्या पूजेचं आयोजन घरी करतो. सत्यनारायण पूजा मग त्या सत्यनारायण पूजेमध्ये काय होतं पहा आहे का नाही. संकल्प सोडतात ना संकल्प मग त्याच्यामध्ये किती मागणं मागितलं जातं है का नाही. मम आत्मनः श्रुती स्मृती प्राणोक्त फल प्राप्त्यर्थम अस्माकं सकल कुटुंबानां सपरिवाराणां द्विपद चतुष्पद सहितानां क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थ समस्त मंगल वाप्त्यर्थ. किती मागणं मागितलं. अगदी जुने कीर्तनकार सांगायचे मला आठवलं. जुने कीर्तन सांगायचे नैवेद्याला गुळाचा खडा आणि संकल्प मालगाडी एवढा. किती मागितलं पहा ना. तात्पर्य मला काय सांगायचं. म्हणून मागण्यामध्ये फार चतुरता आहे लोक. पण आपण लौकिक मागणी मागतो. संत महात्मे मात्र अलौकिक मागणी मागतात. ज्ञानोबरायाकडे पहा. ज्ञानोबरायांनी मागणं मागितलं पण काय मागणं मागितलं. पसायदान पहा. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रीती वाढो भूता परस्परे तडो मैत्र जीवांचे किंवा दुरितांचे ती मिर. हे सगळं पश्चातान आपण पहा ना. ठीक आहे. ज्ञानोबरायांनी काय त्याकडे मागितलं. आणि अभंगाकडे पाहिलं ज्ञानोबरायांच्या तर ज्ञानोबरायांनी ज्यावेळी पंढरीला ज्ञानोबराय गेले
भगवान परमेश्वरा ज्ञानोबरायांनी काय मागितलं? तो मज व्हावा, 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 वेळोवेळा व्हावा पांडुरंग, माऊली ज्ञानोबराय मागणं मागतं, देवा आम्हाला हेच मागणं. काय मागितलं ज्ञानोबरायांनी? तो मज व्हावा. बरं, दुरुक्तीचा दोष पत्करून दोनदा मागणी केली, दोनदा, एकदा नाही बरं का. दुरुक्तीचा दोष ज्ञानोबरायांनी पत्कारला. तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग, ही आमच्या ज्ञानराजांनी मागणी माहिती आहे. बस असं तुम्ही नामदेव महाराजांकडे पाहिजे. नामदेव महाराज सुद्धा त्याकडे काय मागणी माहिती? नामदेव महाराज असतात, देवा अरे एकच आमचं मागणं आहे, गोड मागणं नामदेव महाराजांनी मागितलं. विठाला विठाला काय मागणं माहिती? आकल्प आयुष्य व्हावेत या कुळा, आकल्प आयुष्य व्हावेत या कुळा, माझी आस कळा हरीच्या तासा. हे मागणं आमच्या नामदेव महाराज. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी आस कळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कोणी काळी, ही संत मंडळी सुखी असो. हे करे बस, हे मागणं मागितलं आमच्या नामदेव महाराज. पैठणचे शांतीब्रह्म एकनाथ महाराज आपण पाहिलं तर शांतीब्रह्म नाथ महाराजांनी काय मागितलं देवाला? काय मागितलं? भक्ती प्रेमा विन ज्ञान, नाथाने मागितलं. काय मागितलं? भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. मग नाथ बाबा तुम्हाला काय हवंय? नाथ महाराज बोलतात, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. थोडक्यामध्ये असं सगळ्या संत आपण मागणं पाहिलं तर संतांनी देवाला अलौकिक व पारमार्थिक मागणं मागितलं, लौकिक मागणी मागली आपण. बरं, तद्वत या नियमा अनुसरून जगद्गुरु तुकोबराय या अभंगामध्ये अशीच अलौकिक मागणी त्या ठिकाणी मागतात. काय मागणं मागितलं? महाराज बोलतात, हेच दान दे गा देवा, देवा द्यायचं झालं ना मला हेच दे. आणि या अभंगामध्ये जी मागणी आहे ना तुकोबरायांची ती विशेष स्वरूपाची. विशेष स्वरूपाची काय आहे? थोडक्यामध्ये या अभंगातलं जे मागणं आहे तुकोबरायांचं ते हट्टाचं आहे. कसं आहे? हट्टाचं आहे. हट्ट, देवा द्यायचं झालं तर हेच दे, दुसरं काही देऊ नको, अन्य आम्हाला काही देऊ नको. म्हणजे आग्रहाची मागणी या अभंगातली आहे व हट्टाची मागणी जगद्गुरु तुकोबराय अखिलकोट ब्रह्मनाय भगवान परमात्मा श्री हरी पांडुरंगरायाकडे त्या ठिकाणी मागतात. हेच दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा. पण आता ही मागणी मागितली, मी बोलून गेलो, मागणी मागितली ती अलौकिक. पण इथे एक पूर्वपक्ष आहे मोठा बरं का महाराज, फार मोठा पूर्वपक्ष आहे. जगद्गुरु तुकोबरायांनी या अभंगामध्ये मागणी मागावी का, हा पहिला प्रश्न आहे. या अभंगामध्ये
जगद्गुरु तुकोबरायांनी मागणी मागावी का हा पहिला प्रश्न आहे. का प्रश्न निर्माण झाला हा? त्याचं कारण मागणी मागणारा कोण असतो, संसार असो अथवा परमार्थ असो, मागणी कुणी मागावी. त्यामध्ये आमचे दादा सांगायचे बरं का, 4-5 वर्गवारी आमचे वडील कीर्तनाला बरेच वर्ष आपल्या इथं आले कीर्तनाला. वैकुंठ आशीर्वादपासून गुरुवर्य पंडित महाराज उंबरेकर आमचे दादा, की ज्यांना प्रतिदुंडा महाराज म्हणून महाराष्ट्रभर ओळखलं जायचं, तर ते सांगायचे नेहमी काय 4-5 वर्ग सांगायचे, मागणी कोणी मागावी, मागणी कुणाला मागावी, मागणी काय मागावी, मागणी कुण्या वेळी मागावी आणि मागणी कशी मागावी, असे 4-5 वर्ग ते सांगायचे बरं. आता आपल्याला कळतच नाही बा मागणी केव्हा मागावीन, काय मागावीन, कशी मागावीन, कुठं मागावी, आपल्याला काहीच कळत नाही, काहीच कळत नाही महाराज आपल्याला. एक बोलू की तुमची क्षमा मागून. अहो 2 वर्ग पडतात. एक वर्ग असा आहे त्यांना एवढं कळतं की आपल्याला काही कळत नाही, पण एक वर्ग एवढा अजान आहे, एवढा खालचा आहे की आपल्याला काही कळत नाही हेच त्यांना कळत नाही. असा प्रश्न पडतो. त्याच्यामुळे मला काय सांगायचे, एवढा अजान समाज झाला. म्हणून संत महात्मा देवाला योग्य कारण. पण मी का बोलत होतो, तुकोबरायांनी या भागामध्ये मागणी मागावं का? कारण का मागणी कोण मागतो, जो अपूर्ण आहे तोच मागणी मागतो बरं. मग तो संसार असो वा परमार्थ असो, संसारामध्ये जो अपूर्ण आहे तो मागणी मागण्याला पात्र असतो, योग्य असतो, लायक असतो. परमार्थामध्ये जो अपूर्ण आहे त्याने मागणी मागावी. मग तुकोबराय काय अपूर्ण होते का? महाराज काय अपूर्ण होते का? त्यांच्याकडे काय नव्हतं, पण त्यांच्याकडे काय कमी होतं म्हणून त्यांनी देवाला मागणं मागावं, ते का अपूर्ण होते का? काय बरं, संसारामध्ये माहिती आहे आपल्याला. समजा कल्पना एखाद्याला 500 रुपयाची निकड आहे, गरज आहे, मग त्याने ते 500 रुपयाची मागणी एखाद्या श्रीमंत सदनग्रस्ताला केली तर ते योग्य आहे, यथायोग्य आहे. काय का? तो अपूर्ण आहे, त्याच्याकडे पैसे नाही आहे, पैशाची त्याच्याकडे तुटवडा आहे, कमतरता आहे, काय त्याला गरज पडली म्हणून तो ज्याच्याकडे पैसा आहे त्याला तो मागणी करू लागला 500 रुपयाची, मग अपूर्ण तो. पण परमार्थामध्ये तुकोबराय अपूर्ण होते का? बरं, त्यामध्ये संसारातला अपूर्ण वेगळा आहे आणि परमार्थातला अपूर्ण वेगळा आहे. संसारामध्ये ज्याच्याकडे वित्त नाही, संपत्ती नाही, धन नाही वा अन्य गोष्टी नाही, तो अपूर्ण ठरला जातो. पण परमार्थामधला अपूर्ण कोण? महाराज. कारण मी सांगतो, तुकोबरायांचं जीवन आपण पाहिलं तर तुकोबराय बोलता, देवा आम्ही तुला काही मागणार नाही, आम्ही तुला देवा काहीच मागणार नाही. बरं, आणि जो वारकरी आहे ना त्या वारकऱ्याचं ब्रीद आहे, त्या वारकऱ्याचा बाणा आहे, तो देवाला काहीच मागत नाही. पण खरा वारकरी असेल तर बरं का, खोटा नाही. आता खोटे वारकरी नकली. पण आम्ही पाहतो आळंदी पंढरीला दर्शनबारीमध्ये उभे राहतात 12-12, 16-16, 18-18 तास वारकऱ्याचं वेश परिधान करतात, गळ्यामध्ये भरपूर माळा घालतात, मला मोठा गंध लावतात. वारकरी म्हणजे वारकरी दर्शन लाईनमध्ये उभे राहतात आणि चुटकुन कोणाचा खिस्सा कापून घेतात. आता वारकरी म्हणायचं का माळकरी का दारकरी, तुम्ही पाहून घ्या. तात्पर्य खरा वारकरीने देवा तो काही मागणार नाही, आम्ही खरे वारकरी, देवा आम्ही तुला काहीच मागणार नाही, काहीच मागणार नाही. नाही महाराज नुसते बोलले नाही, देवाला सुनावलं, काही मागणे हे काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असो देवा. अरे आमच्या वडिलांनी जर तुला काही मागितलं नाही तर आम्ही तुला का मागावं? काही मागणे आम्हा अनुचित. आणि मी बोलून गेलो, परमार्थामध्ये जो अपूर्ण आहे तो मागणी मागतो. आणि परमार्थामधला अपूर्ण कोण सांगू का तुम्हाला? सांगतो. परमार्थामधला अपूर्ण कोण? ज्याच्याकडे 3 दोष पाहायला मिळतात तो परमार्थातला अपूर्ण आहे. परमार्थातले 3 दोष ज्याच्या अंगी पाहायला मिळतात तो परमार्थातला अपूर्ण ठरवावा. पहिला दोष आहे मल, दुसरा आहे विक्षेप आणि तिसरा आहे आवरण. मग ज्याच्याकडे ते दोष आहे ना त्याला म्हणावं परमार्थातला हा अपूर्ण. का? त्याच्याकडे मल आहे,
ज्याच्याकडे विक्षेप आहे त्याच्याकडे आवरण आहे परमार्थामधला अपूर्ण ठरला जातो आणि त्याने जर मागणं मागितलं ते कदाचित योग्य ठरेल. मग इथं तुकोबारांच्या बाबतीत आपण विचार केला तर तुकोबा ठिकाणी 3 दोष होते का? मल होता का? विक्षेप होता का? आवरण होतं का? मल म्हणजे काय? मल म्हणजे काय? थोडक्यात पाप करण्याची वासना त्याला म्हणावं मल. मग तुकोबारांचं जीवन आपण पाहिलं तर पापाची वासना तर नाही पण त्यांच्या मुखातले उद्गार तुम्ही पहा ना. पापाची वासना नको दाऊ डोळा त्याहुनी अंधळा बरा देवा. मग सांगा बरं त्यांच्याला पाप त्यांना थोडं तरी शिवलं काय? अजिबात नाही का? त्यांच्याकडे तर नाहीच पाप नाही. चला पुढे विक्षेप म्हणाल. विक्षेप म्हणजे काय? चित्ताची चंचलता. मग चित्ताची चंचलता त्यांच्या ठिकाणी असते वा विक्षेप दोष त्यांच्या ठिकाणी जर असता तर महाराजांचं ते प्रमाण कुठं बसवायचं? आता कोठे दावे एकदम चाल जुनी आमच्या वडिलांच्या मुखातलं आम्ही असं जातो कोडळ जुन्या महाराज आता जुन्या चाली ऐकायला मिळत नाही. यांच्यासारखे मंडळी असेल ते मिळते बरं का. पण जुन्या चाली फार आहे त्या पाय कसं आहे म्हणायला आहे सोप्या ऐकायला गोड पण आता त्या ऐकायलाच मिळत नाही महाराज दुर्दैव. आता काहीतरी सिनेमाचं गाण्याचं चाललं होतात गार काय करत आपलं गार गुरु. अरे चाली प्रासादिक असाव्या गोड ऐकाय. आता कोठे दावे मन आता कोठे दावे मन तुमचे चरण देखील गेला गोड चाल. मग आता ह्या प्रमाणे सिद्ध होतं तुकोबरायांच्या ठिकाणी विक्षेप होता का? चित्ताची चंचलता होती का? चित्ताची चंचलता असते तर महाराजांच्या मुखातून शब्द संहिता बाहेरच बसवली नसती. आता कोठे धावे मन तुझे वा तुमचे चरण देखील भाग गेला शिन गेला अवघा झाला असे आनंद. मग यावर विक्षेप सुद्धा नव्हता. आता राहिल्यापैकी कोणता राहिला? आवरण. आवरण म्हणजे काय? आवरण त्याला म्हणावं स्वस्वरूपाविषयी असलेलं अज्ञान. स्वस्वरूपाविषयी असलेलं अज्ञान त्याला म्हणा आवरण. मग आवरण जर त्यांच्या ठिकाणी असतं तर महाराजांचं उद्गार काय? वेदाचा तो अर्थ ठावा एराने वहावा भार माथा. अरे पंचम वेद म्हणजे जगद्गुरु तुकोबारांचा गाथा आहे. पंचम वेद आहे. मग त्यांच्या ठिकाणी आवरण असेल का? नाही संभवत नाही. मग तिन्ही दोष जर तुकोबा ठिकाणी नाहीत तर मग मागणी मागणारे तुकोबा अपूर्ण होते का? आणि जर अपूर्ण नव्हते तर त्याने देवाला का मागावं हा प्रश्न आहे. का देवाला मागावं? त्याने मागू नये पण का मागितलं त्याचं कारण आहे. पण पुन्हा ते बोलतात काय काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असो. पण महाराजांचे शब्द काय आले? काही मागणे आम्हा अनुचित. म्हणजे मला असं वाटतं माझ्या बुद्धीप्रमाणे मी थोडासा असा विचार केला ज्या अर्थी महाराजांनी असे शब्द वापरले ना काही मागणे आम्हा अनुचित म्हणजे याचा अर्थ मी असा विचार केला याचा अर्थ मागणीचे 2 प्रकार असावेत. एक उचित मागणी आणि दुसरी अनुचित मागणी आहे का नाही? पण तुम्हाला सुद्धा पटलं ठीक आहे. हेच अर्थ 2 कारण महाराज बोलतात ना काही मागणे आम्हा अनुचित. अनुचित जर मागणी इथं उल्लेख केला तर मग याचा अर्थ दुसरी मागणी झाली
उचित मागणी, मग एक उचित मागणी आणि एक अनुचित मागणी असावी, असं मी थोडासा विचार त्यातनं केला बरं का महाराज. देवीदास महाराज मला कळालं 2 प्रकार मागणीचे असावे, उचित मागणी आणि अनुचित मागणी. कालिदास महाराज. मग असं मला लक्षात आलं, मग मी विचार केला. मग त्याच्यामध्ये जर आपण चिंतन केलं उचित मागणी कोणती आणि अनुचित मागणी कोणती, आता हे जर कळायचं असेल ना दृष्टांत सांगतो, एक अर्ध्या मिनिटामध्ये बघ कळेल. उचित मागणी कुणाला कशाला म्हणावं आणि अनुचित मागणी कशाला म्हणे. हे बघा काय झालं, नवरा बायको गप्पा मारीत बसले, पती पत्नी अशी गप्पा बसली. बोलता बोलता गप्पा मारता 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 ती पत्नी काय म्हणली आपल्या पतिराजाला, हे बघा तुम्ही मला खूप जीव लावला आत्तापर्यंत आणि लावताय, बरं तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे, तुम्ही आत्तापर्यंत खूप प्रेम केलं आणि अजूनही करता आणि करणार पण आहे. मग तुम्ही जर मला एवढं जीव लाविता, मी तुम्हाला एवढी आवडते, तुम्ही मला एवढं प्रेमाने आत्तापर्यंत वागवलं, माझे सगळे हट्ट माझे पुरवले, मग एक माझी मागणी ती पूर्ण कराल का. तो पती म्हटलं त्याचा काय काळजी करू नको, आत्तापर्यंत मी तुझी कोणती मागणी पूर्ण केली नाही. बोल म्हटलं काय मागणी, काय नाही म्हटली. मला असं वाटतंय की तुम्ही कुठेतरी मोठ्या शहरामध्ये जावं आणि मला 5,000 रुपयाची पैठणी आणावी. म्हणजे आपल्याला सांगायला काय अडचण आहे, कुठे तुम्हाला द्यायची मला विकत घ्यायची, वचनम किम दरिद्र आता 5,000ची पैठणी. त्याला वाटलं ठीक आहे, तुला काय अडचण नाही, इच्छा आहे तुला पैठणी परिधान करण्याची, उद्या जातो लागलीच आणि लगेच पैठणी. गेला लगेच दुसऱ्या दिवशी मोठ्या शहरात पुण्यासारख्या सिटीमध्ये गेला, 5,000 रुपयाची पैठणी घेऊन आला. बरं आणली, हे बघ आवडली का, हो खूप आवडली, खूप आनंद आला, खूप छान पैठणी आणली, 5,000 रुपयाची, अगदी सुंदर आहे, खूप भरदार आहे, मस्त एकदम. आणि तिने घातली आणि आली बाहेर घराच्या. मग सगळ्या महिलांनी तिचं कौतुक केलं, अहो काय पैठणी हो, काय सुंदर आहे, कुठून आणली असेल हो, काय कलर आहे, काय रंग आहे, किती सुंदर आहे, काय कापड चांगलं आहे, केवढ्याचं असेल हो, कुठून आणली असेल हो, असं वर्णन तिने ऐकलं. महाराज एवढी खुश झाली, एवढी खुश झाली विचारूच नका. पहा त्या महिलांनी केलेलं कौतुक पाहून ती एवढी खुश झाली, 8 दिवस तिने पैठणी अंगावरनं काढलीच नाही. ऐकते वर्ण ऐकलं मिळतं ना, काढलीच नाही पैठणी 8 दिवस. आता 8 दिवसांत ती पैठणी थोडीशी काय झाली, खराब झाली, त्याला डाग पडली, धूळ बसली, घाण झाली, खराब झाली, असं काही म्हणा. 8 दिवस झाले ना, काढलीच ना अंगावरची. मग अशी एक दिवस परत पतीवरती गप्पा मारत बसले. तो म्हटलाय बघ आता तू खुश आहे ना, पैठणी आणली ना, आवडली ना, सुंदर आहे ना, बायांनी कौतुक केलं ना, आता काही नाही ना म्हटले. बघा तुम्ही पैठणी खूप छान आणली, सुंदर आहे, मला आवडली, बाकीच्या महिलांना आवडली, बरोबरून माझं कौतुक केलं, मलाही खूप आनंद झाला. आता मला काही तुमच्याकडनं मागायचं नाही, फक्त एक करा. म्हणले काय, म्हणले ती पैठणी खूप सुंदर आणली, मला खूप आवडली, पण काय करा हे काय, ती 8 दिवस खूप आवडल्यामुळे मी अंगावरनं काढली नाही, ती आता थोडीशी खराब झाली, मळाली, तेवढी मला धुवून देता का. दृष्टांत माझा संपला, सिद्धांत लक्ष आला का पहा आपल्या. हे काय, पैठणी घेऊन द्या हे म्हणणं उचित आहे, हे म्हणणं योग्य आहे, उचित आहे, पण पैठणी धुवून द्या हे म्हणणं अनुचित आहे, हे म्हणणं अनुचित आहे. तसं तुकोबराय बोलतात, काही मागणे आम्हा अनुचित म्हणजे उचित मागणी असावी आणि अनुचित मागणी त्या ठिकाणी असावी. पण महाराज बोलतात ठिकाणी, काही मागणे आम्हा अनुचित देवा, आम्ही तुला काही मागणार नाही, नव्हे आम्ही तू दिलं तरी आम्ही ते स्वीकारणार नाही. एके ठिकाणी महाराजांनी बोलावं, काही मागणे आम्हा अनुचित, आणि या भागामध्ये हात जोडून मागणी मागावी. मग ही नेमकी भानगड काय, असा पूर्वपक्ष आहे. मग इथं मागणीचा निषेध आहे, काही इथं विरोधाभास आहे, काही इथं वदतो व्याधात आहे. वदतो व्याधात दोष सांगितलं. वदतो व्याधात म्हणजे काय, आपलंच बोलणं आणि आपल्याच अंगावरती ओढून गेलं, याला म्हणावं वकील साहेब बरोबर. आपलंच बोलणं आणि आपल्याच अंगावर ओढून घेणं याला म्हणतात वदतो व्याधात. याला दृष्टांत आमचे दादा सांगायचे, जुना दृष्टांत त्यांचा जुना, ते सांगायचे वदतो व्याधात दोष कसा तयार होतो. काय झालं, एक जावई थोडीशी निर्बुद्ध होते, लग्न झालं आणि प्रथमतः सासवडली जाण्याचा त्यांना प्रसंग आला. अधिक मास आला, पुरुषोत्तमात दोंड्याचा महिना आला आणि सासवडणीकडे पत्र आलं, जावई बापू दोंडे खाण्याकरता केव्हा बरं येतात. याने लगेच उत्तर दिलं, 8 दिवसांनी येतो, या तारखेला. बरोबर ठीक आहे. आणि मग त्यावेळेस त्याचं लग्न झालं. पण प्रकार काय घडला, ते थोडे जरा डोक्याने कमी होते जावई बापू. आणि मग ती आईला ते माहीत होतं आपलं लेकरू असं आहे, म्हणून मग आता त्या आईला दया आली. आई म्हटले, बाळा इकडे, तुझं लग्न नवीन झाले, 4-6 महिने झाले, प्रथमतः सासवडले तू चाललाय आता, आणि मग आता तुला तर फार तू बुद्धिमान नाही आहे, ठीक आहे, तुला मी 2 धडे शिकवते म्हटले. बरं 2 धडे शिकवते म्हणले काय,
म्हणले काही नाही, तिथं गेल्यानंतर तुला थोर ज्येष्ठ घरातली मंडळी तुला प्रश्न विचारतील आहे का नाही. मग त्या प्रश्न उत्तर तू काय द्यायचं, तुला योग्य त्या प्रश्न उत्तर योग्य त्यावेळी तुला आठवणार नाही, देता येणार नाही, असं होऊ नये म्हणून पहिला धडा मी तुला शिकवते. तिथं गेल्यानंतर तुला कुणीही जर प्रश्न काही विचारला तर एकदा म्हणायचं होय आणि एकदा म्हणायचं नाही, बस. याच्यापर्यंत काही बोलायचं नाही. आणि दुसरा धडा शिकवला. सध्याचे प्रवास फार वाईट झाले. प्रवासामध्ये कोण कोणाला लुबाडील, कोण कोणाला मारील, कोण कोणाला टोपी घालील, काही सांगता येत नाही. बरं, टोप्या घालणारे लोक आता निघाले म्हणून बोललो. बरं, फसवतेत म्हणले. म्हणून मग काही एखादा प्रसंग प्रवासामध्ये आला ना तर आपल्या शेजारी बाकावरती जो गृहस्थ बसतो ना त्याची सुरू जवळी करावी, परिचय करावा, ओळख करावी. तुमचं नाव काय, तुमचं गाव काय, तुम्ही काय करता, तुम्हाला मुलं किती, मुली किती, म्हणजे ती तात्पुरत्या स्वरूपाची ओळख काय होते अशा वेळी कामी येते. एखादा प्रसंग आला प्रवासामध्ये तर तो धावून येतो तेवढ्या वेळापुरता, कारण जवळ नवीन परिचय आला असतो. म्हणून हे 2 जण शिकवले. आता हे जावे बापून ते थोडे पाठ केले आणि आले बा दिवस उजाडला सासवडला जाण्याचा. निघाले. आता जवळजवळ 2 दुपारचा समय ठीक आहे. बसते दुपारी एस टीमध्ये. आता एस टीमध्ये बस इकडं पहा बरं का, इकडे जय्यत तयारी. यांना वाटलं जावं मोठ्या जावं येणार, मोठ्या जावं येणार. घरी अगदी सगळा थाट माट केला बा त्यांनी. मोठ्याचं श्रीमंत जावं येणार ना. अगदी ते सासरे होते ना, त्यांनी काय केलं, बँड पथकाला पाचारण केलं, त्यांना 5 रुपये दिले, म्हणजे आमचे जावं येणार. मग मिरवणुकीमध्ये मिरवणूक काढायची, वाजवीत जावंही न्यायचे. घरी सगळं ठेप ठेवली, व्यवस्थित सगळं नियोजन फिट केलं. आणि फिट अजिबात नाही, फिट नियोजन त्या केलं. आणि प्रकार असा घडला, येणं प्रवास बसला गेस्टीमध्ये. आईचा पहिला जाता आठवाला. आईने सांगितले आपल्याला ओळख परिचय करून घ्यावा, पण आईने सांगितलं होतं एस टीच्या बाकावरती जो शेजारी बसेल ना त्याचा परिचय करून घ्यावा ना. तुमचं नाव काय, गाव काय, तुम्हाला मुलं किती, मुली किती, तुम्ही काय करता, ठीक आहे. याने काय प्रकार केला, इकडं असा गाडी आली बा, बस स्टँडवर अगदी जवळ गाडी आली. इकडं वाजंत्री तयार. सासरेबा भला मोठा 5,000 रुपयाचा हार हातात घेऊन स्वागताला जावयांच्या. आता हार गळ्यामध्ये घालायचा, लगेच बँडचा आवाज, फटाक्याचा आवाज, फाट ठाट ठाट ठाट, आणि जावई वाजित न्यायचे. बरं, नियोजन फिट त्यांनी केलं पा. आणि सगळे लोक उतरले. हे पाठमागून एकटे उतरायला लागले. त्यांना आईचा धडा पहिला आठवला. आईने सांगितले ओळख परिचय करून घ्यावा, पण आईने काय सांगितलं होतं, एस टीच्या बाकावरती शेजारी जो बसेल ना त्याचा परिचय करायचा ना. याने हा प्रयोग त्याच्या सासऱ्यावरतीच केला. थांबा थांबा थांबा, मला हार घालू नका, थांबा थांबा, तुमचं नाव काय. त्यांना वाटलं कायचे जावे विसरले असतील बुवा. तिला आमचं नाव चिमाजी गोमाजी कापसे. बरं 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 म्हटले. तुमचं गाव काय. अहो ते मी इथलंच आहे ना. बरं बरं म्हटले, विसरले असेल. बरं म्हटले, मग तुम्ही काय करता. सासऱ्या निम्म पंक्चर झालं. म्हणलं असं काय बावड जावे, मला विचारतं नाव काय गाव काय, तुम्ही काय काय. हा म्हणले मी शेती नाही करत का. बरं 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 बरं, तुम्हाला मुलं किती. हा म्हणले 1 मुलगा. मुली किती. मुली किती. मला असा राग आला त्याला. ते बावळट म्हटले, हे मला विचारतो प्रश्न. अरे म्हणले एकच मुलगी, ती नाही दिली का तुला आत्ता. बरं बरं बरं, नाराज झाले. बरं सासरे नाराज झाले. ते बँडवाले म्हणले जावा घरी, काय वाजू नका. हे बावळट आले सुंदर ते जाणे, याला काय करता. फटाके म्हणले काय वाजू नका फटाके, तुम्ही घरी जावा पैसे घेऊन. ऐका एक बोलू का. हा एक बोलतो. जावई वाजवीत न्यायचे होते, जावई वाजवीत न्यायचे होते, पण जावई असल्यामुळे वाजवीत नेले नाही. मुलीचा प्रश्न पडेल ना असं प्रकार. बरं आता इकडे घरी आल्यानंतर याला दुसरा धडा आठवला आईचा. काय, कुणी काही प्रश्न विचारला, कारण धडे पाठ केले ते घोकंपट्टी करून पाठ केले तर कुणी काही प्रश्न विचारला एकदा म्हणायचं होय, एकदा म्हणायचं नाही. पाठ केले ते एकदम पूर्ण. मग लगेच योगायोगाने घरी गेले, जावे बसले. थंडगार पाणी प्यायला दिलं सासूबाईने. आणि सासूबाईने बरं हे जावे एकटे चालते, बायकोला आलेलं नव्हतं समवेत, एकटे चालते हे. बरं मंडळी घरीच होती. मग त्या सासूबाईने विचारलं, जावे बापू 5च्या एसटीने उतरलात का. याला लक्षात. आईने सांगितलं एकदा म्हणायचं हो, एकदा म्हणायचं नाही. याने विचारलं जावे बापू 5च्या एसटीने उतरलात का. तो म्हटला होय. पहिलं तर बरोबर झालं बा. नंतर परत प्रश्न विचारला, बरं मग घरची मंडळी सगळे खुशाल आहे ना. हा म्हटलं नाही. नाही गडबडली ती. म्हणले मग कुणी आजार आहे का. म्हटलं होय. बरं म्हणले मग दवाखान्यात नेलं का. म्हटलं नाही. मग म्हणले माझी मुलगी आजारी का. म्हटलं होय. मग दवाखान्यात नाही का. नाही. मरल का. होय. अरे 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 घाईगे पळत रे बाई, काय झालं. ती म्हणले काही नाही मी सुखरूप आहे. आणि म्हणले मग तुझा नवरा काय. मला मरायला लागली. दुष्टान माझा संपला. जसं जावयाचं बोलणं त्याने त्याच्या अंगावर ओढून घ्यावं त्याला म्हणतात बोलतो तुम्ही. मग असा प्रकार तुकोबारायांकडनं घडला की काय. महाराज का म्हणतात काही मागणी अमानुचे. थोडक्यात तुम्हाला सांगतो, इथे मागणीचा निषेध नाही.
बरं विरोधाभास तो अजिबातच नाही आणि वदतो व्याजात म्हणा तर तोही अजिबात नाही. मग हे मागणं योग्य आहे, योग्य आहे. मग तुम्हाला महाराज तरी पण का बरं मागणी मागतात? त्याचं कारण तसं विचार केला तुकोबरायांना मागण्याची अपेक्षा अजिबात नाही, पण केवळ तुकोबराय दोन गोष्टी करता मागू लागले बघा. एक, भगवान परमात्मा एक दिवस भंडाऱ्यावरती आला आणि तुकोबरायाबरोबर संवाद साधू लागला. तुकोबराया, अहो तुमची मी भक्ती पाहिली, तुमचं नित्याचं भजन पाहिलं आणि तुमच्या भजनाचं ऋण, तुमच्या भक्तीचं ऋण एवढं माझ्यावरती झालं ना, मला तिथे विटेवर गोड लागे ना, करमे ना. मला आता असं वाटलं की तुकोबरायांच्या ऋणातून आपण मुक्त व्हावं. मग ऋणातून जर मुक्त व्हावं, तुमच्या भक्तीच्या ऋणातून मुक्त व्हावं, तुमच्या भावाच्या ऋणातून मुक्त व्हावं, मग तुमच्या भजनाच्या ऋणातून मुक्त व्हावं, असं मला वाटलं. तर मला मी विचार केला की याकरता काहीतरी तुकोबरायांना आपल्याला मागावं, आपण ते तुकोबरायांना द्यावं, तेव्हा कुठं तुकोबरायांच्या ऋणातून आपण मुक्त जायकडे होऊ. म्हणून भगवा वरचा भंडारावरती आला आणि आल्यानंतर तुकोबरायांना बोलू लागला, मनसी काही मागा, मनसी काही मागा, मनसी काही मागा. भगवान बोलू लागला, तुकोबराया अहो मागा ना, मी त्रैलोक्याचा धनी आहे, भगवान आहे, परमात्मा आहे, माझ्याकडे काय कमी हो महाराज, माझ्याकडे काय कमी? समर्थाचे घरी सकळ संपदा नाही कदा कासयाची, माझ्याकडे काय कमी? फक्त तुकोबराया तुम्ही शब्द उच्चारा, तुम्ही मागणं मागा, ताबडतोब मी काय पूर्ण करतो. महाराज मागायला काहीतरी, महाराज मागायला काहीतरी, महाराज मागायला काहीतरी, असं बराच वेळ तुकोबराबरोबर भगवान बोलू लागला बरं का. पण बराच वेळ तुकोबराय काही मागे ना. नंतर तुकोबराने विचार केला, अरे आता जर आपण मागितलं नाही तर हे यथायोग्य ठरणार नाही. कारण का, एक तर त्रैलोक्याचा धनी आहे, भगवान आहे, त्रैलोक्याचा मालक आहे, परमात्मा देव आहे, विटेवरून इथे आला, पंढरपूरातून आला, आपल्याला मागा म्हणतोय. आता जर आपण मागितलं नाही तर कदाचित आपल्याकडनं भगवंताचा अवहेलना होईल, अपमान घडेल, परमात्मा येतो. मग हे होऊ नये म्हणून एका या उद्देशाने महाराज प्रविष्ट झाले आणि मागणी करता तयार झाले. दुसरं मागण्या पाठीमागचं प्रयोजन तुकोबरायचं असं होतं, त्याने विचार केला आपण जर देवाला मागितलं नाही तर सामान्य जीवाला देवाकडे गेल्यानंतर काय मागावं आणि काय मागू नये हे सूचित होणार नाही, कळणार नाही. म्हणून तुकोबरायांना मागण्याची इच्छा अजिबात नाही. पण या दोन कारणामुळे तुकोबरायांनी जगाचा बोजा आपल्या मस्तकावरती घेतला आणि केवळ जगता करता, तुमच्या आमच्या करता तुकोबराय देवाकडे मागू लागले. आणि परमात्म्याचा हट्ट तर सुरूच, मनसे काही मागा, मनसे काही मागा, मनसे काही मागा. मग तुकोबराय म्हणते, ठीक आहे देवा, तू म्हणतोच ना मनसे काही मागा, मनसे काही मागा, तर देवा एकच कर. काय कर? हेच देगा पांडुरंगा, देवा मला एकच दे रे. तू म्हणतो ना मनसे काही मागा, तर मला एवढंच दे, अन्य मला काहीच देऊ नको. हेच देगा पांडुरंगा. पण परत देव बोलू लागला, तुकोबराया अहो तुम्ही म्हणता हेच देगा पांडुरंगा, हेच देगा पांडुरंगा, पण याचे म्हणजे काय हे तर सांगणार का नाही? हेचे दान दान
तरंग गुणगान न आवरे गुणगान न आवरे तुझा विसर बाबा तुझा देगा पांडुरंगा तुकोबराया पण हिची म्हणजे काय ते तर सांगाल का नाही तर नुसतं बोलतं हिच देगा पांडुरंगा त्यावेळी महाराजांनी उत्तर दिलं अभंगाच्या प्रथम चरणामध्ये देवा तू म्हणतोच ना हिची म्हणजे काय मग तुला सांगतो हिची दान देगा देवा हिची देगा पांडुरंगा हिची म्हणजे काय अशी उच्चारल्यानंतर महाराज बोलतात हिची दान देगा देवा पहिल्या चरणात महाराज बोलतात देवा द्यायचं झालं ना एवढंच दे मला इथे चकारात्मक भाषा आहे महाराजांचे शब्द पहा असं नाही म्हटलं महाराजांनी हे दान देगा देवा हे नाही हेची असे बरेच अभंग महाराजांचे हे काय हेची सुख पुरती मागतो आगळे आनंदाची फळे सेवादान किंवा नामदेव महाराज म्हणत करतात हेची घडो मज जन्म जन्मांतरी हेची घडो जन्म जन्मांतरी मागणे हरी मागणे हरी नाही पंढरीचा हेच शब्द सकारात्मक भाषा द्यायचं झालं देवा हेच दे म्हणून हेची दान देगा देवा बरं दान शब्दाला येतं दान दान म्हटलं अनेक दानाचे प्रकार आहे व्यवहारातली दानं वेगळी परमार्थातली दानं वेगळी व्यवहारातली दानं कोणती तुम्हाला सगळी माहिती मला वाटतं सांगण्याची गरज मला नाही हे का नाही 15-20 मिनिटं राहिले सांगण्याची गरज आहे पण व्यवहारामध्ये पुष्कळ दान आहे एक प्रकार नाही तरी सांगतोच का नाही द्रव्यदान आहे भूदाने गोदाने जलदाने नेत्रदाने सुवर्णदाने कांचनदाने भूमिदाने रक्तदाने सगळी दाने आणि मला वाटतं एवढे जर दान तुम्हाला नसेल माहिती ना ते एक दान निश्चित माहीत असेल ना मतदान ते सगळ्यांना माहिती आहे की नाही पुष्कळ दाने तसे परमार्थामध्ये दाने पण संत महात्मे आणि भगवान परमात्मा दाते दोन संतांसारखे आणि देवासारखे दाते अन्य जगताच्या पाठीवर कुणीच नाही परमात्मा सुद्धा दाता आहे महाराज म्हणून प्रमाण आलं की नाही विटेवरी जाची पाऊले समान तुची एक दान शूरदाता असं म्हणणार बरं महाराज बोलतात विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दान शूरदाता म्हणून भगवान परमात्मा दानशूर दाता आहे आणि आमचे संत सुद्धा आमचे दानशूर ते काही दाते महाराज वर्णन करतात कृपया केली संत जनी माझ्या संत महात्मे दाते
दे बरं दाते. म्हणून त्यांनी दान देण्याकरता काय केलं महाराज बोलतात घातला दुकान देती आली याशी दान. संत उदार उदार भरले अनंत भांडार. संत दानशूर जाते पण संत दान देतात कशाचं महाराज वर्णन करतात. कृपा दान केले संती कल्पांती सरेना कल्पांती सरेना कल्पांती सरेना. महाराज बोलतात कृपा दान केले संती कल्पांतीही सरेना. संत कृपेत दान त्या ठिकाणी करतात बरं देतात. आणि संतांनी केलं कृपेत दान जीवनभर त्या ठिकाणी सरत होत नाही असं एवढं सामर्थ्य. म्हणून संत आणि भगवान परपा दाते त्या ठिकाणी आहे बरं. आणि म्हणून इथं महाराज बोलतात देवा द्यायचं झालं तर हेच दे हेच दे. आग्रह केला हट्ट केला हेची दान देगा देवा. पण परत देव बोलू लागला तुकोबराय तुम्ही म्हणते हेच दान देगा देवा पण हेची म्हणजे नेमकं कोणतं तर महाराज सांगतात तुझा सुंदर अगदी अति सुंदर गायली. खरं एक बोलू का महाराज असा सगळा जर संच असेल ना असे एवढे विद्वान गायनाचार्य मृदुंगाचार्य महाराज मंडळी तुमच्या सर्वांसारखे देवरूप श्रोते ना तर मी खरं बोलतो बरं का अगदी नारदाच्या गादीवरून आपण बोलतोय. असा जर सगळा संच असेल ना तर मी खरं बोलतो अगदी मेलेला कीर्तनकार सुद्धा जिवंत होईल बा असं असेल महाराज. काही काही गावं आम्हाला अशी बदगी मिळतात ना की जिवंत कीर्तनकार जागेवर मारतील बा. महाराज मला असं झालं आत्ता 2 महिन्यापूर्वी पाथर्डी तालुक्यात मी गावाचं नाव तुम्हाला नंतर सांगेन तिथं पाखवाजा असा बोगस मिळाला ना महाराज त्याने शेवटपर्यंत हात बदललाच नाही बा. तिथे हातच बदलला नाही. पण माझा स्वभाव असं मी कोणाला नाराज करते मी विचार असा केला पण मी तुम्हाला सांगेल हा नंतर आपल्या दोघात राहून असा प्रकार घडला. मी म्हणलं का हो महाराज तुमच्या गावात चांगला पाखवाचा नाही का तेले महाराज आहे ना. हा म्हणलं काय राव मग त्याला लावायचं ना. तेले महाराज खरं सांगू का आम्हाला कळत नाही का त्याला पण तो कोणी याच्या खायचा आहे म्हणलं मग आता बरी गंमत आहे हो द्या. असं एवढा मोठा आनंद या ठिकाणी मिळतो. असं यांच्यासारखं गोड गायन संपूर्ण वाटतं मृदुंगाचार्य महाराज. असं वाटतं लवकर कीर्तन सोडू नये पण वेळेची मर्यादा आहे आणि माझ्याकडे वेळ अगदी 10 मिनिटं राहिले. महाराज बोलतात हेची दान देगा देवा तुझा विसर. मग ह्याची म्हणजे काय महाराजांनी पहिल्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये उत्तर दिलं. ह्याची म्हणजे काय तर तुझा विसर न व्हावा हेच दान देगा देवा. देवा तुझा कधीही मला विसर होऊ देऊ नको. मी एक शंका सांगतो आणि मधलं भजन घेतो पहा. इथे महाराज बोलतात की तुझा विसर न व्हावा पण हे प्रमाण उच्चारताना मात्र काळजीपूर्वक उच्चारलं पाहिजे बरं का.
आपण जर हे जलद गतीमध्ये म्हटलं ना, तुझा विसर न व्हावा, बदलला अर्थ झाला विसर, असा अर्थ बदलू नये म्हणून सावकाश वाचायचं, तुझा विसर न व्हावा. इथं थांबायचं बरं का, इथं थांबायचं, तुझा विसर न व्हावा देवा, तुझा विसर. मग इथं शंकर होते का महाराज विसरणारे होते का? सांगा बरं, महाराज विसरणारे होते का? मग महाराज जर विसरणारे नव्हते तर मग महाराजांना असं म्हणावं का, तुझा विसर न व्हावा? बरं तुकोबांना हेही माहिती आहे, संसारामध्ये विसरलं तर कदाचित चालेल, परमार्थमध्ये विसरलं तर चालेल का महाराज? नाही चालणार. कारण काय, महाराजांना प्रमाण माहिती आहे, विसरली तया थोर झाली हानी पचतील खाणी. मग 84 लक्ष योनी जर उपभोगायला लागल्या जातात तर सांगा विसरणं शक्य आहे का महाराज? महाराजांना विसर होणं शक्य आहे का? मग महाराजांनी का बोलावं असं, तुझा विसर न व्हावा, पहिलं कारण. आणि दुसरं जर महाराज बोलतात तुझा विसर न व्हावा, हे काय असं जर महाराज म्हणतात तर त्यांच्या चित्तामध्ये, त्यांच्या आठवामध्ये सदैव भगवान परमात्मा होताना. महाराज प्रमाणाला पांडुरंग ध्यानी पांडुरंग जागृती पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग. अरे प्रत्येक अवस्थेमध्ये नित्य त्याचं जर ध्यान आहे, त्याचं स्मरण जर नित्य आहे तर मग तुकोबांना नाही बोलणं शोभतं का, तुझा विसर न व्हावा? याचे शंके उत्तर असे, एरवी तुकोबांना विसरणारे नाही, ती काय तुमच्या आमच्यासारखे विसरणारे का? आपण काही विसरतो ऐका. एकलं विचार महाराज कीर्तन ऐकायला आले जाते, महाराज विसरूनच गेलो बा मी. आपण कशाला विसरतो एखादा? पण महाराज का बोलतात विसरतो सांगितलं, याच्यामध्ये जीवाची भूमिका तुकोबांनी बजावतात. जगाचा बोजा तुकोबांनी डोक्यावर घेतला आणि तुमच्या आमच्या संबंधाने महाराज बोलतात, देवा तुझा विसर न व्हावा. हे मागणं मागितलं, हे चिदान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा. ठोपार देगा देवा, तुझा विसर न व्हावा देवा. मागणे आणि एवढं जर मागणं जर देवा तू माझं पूर्ण केलं ना, तर मग मी एकच करेन. काय करेन?
एवढं जर मागणं तू माझं पूर्ण केलं ना तर माझं कर्तव्य मी एक समजेन, मी एकच नित्यानं करेन. काय करेन? महाराजांनी उत्तर दिलं द्वितीय चरणामध्ये, गुण गायीन आवडी. पण शब्द मात्र महत्वाचा आहे. असं नाही म्हटलं महाराजांनी गुण गायीन सवडी. सवडी आपल्याकडे आहे महाराज आणि आवडी संतांकडे. म्हणून आवडी, कारण परमार्थ एक बोलू का, संसार हा सवडीचा विषय आणि परमार्थ हा आवडीचा विषय. म्हणून सवडीचा संसार टिकत नाही आणि आवडीचा परमार्थ सुटत नाही. आवडीचा परमार्थ सुटत नाही. बरं, आवड असं आहे परमार्थमध्ये. तुम्ही आम्ही खिळीमिळी गदारोळी आनंदे. परमार्थमध्ये आनंद फार केवळ आनंद आहे, केवळ आनंद उपभोगायला मिळतो. म्हणून परमार्थमध्ये आवड असावी लागते. बरं, म्हणून महाराज बोलतात गुण गायन आवडी. आता भगवंताच्या गुणाचा मी गुणानं वाद करेन असं महाराज तयार करेन. आपली भावना उत्कट भावना व्यक्त करतात. मग गुण म्हणाल तर देवाला काही एक गुण आहे का? देवाचे नामही अनंत, देवाचे रूपही अनंत, देवाच्या लीलाही अनंत, देवाचे वेशही अनंत, देवाचं सगळंच अनंतपणे सिद्ध. अनंत रूपे अनंत वेशे निकले म्यात्यासी तापरत्मादेवर खून आणली काही. याचे रूपही अनंत, याचे नामही अनंत, याचे गुणही अनंत, याच्या लीलाही अनंत, सगळं अनंत आहे. देवाला काही एक नाम आहे का? देवाला काही एक गुण आहे का? आणि गुरु का एक वेळी वैकुंठाशी प्रातस्मरणीय धुन्ना महाराजांच्या मुखातून एकच कीर्तन मी ऐकलं. बरं का महाराज, त्यावेळी लहान होतो मी, एकच कीर्तन ऐकलं महाराजांच्या मुखात. त्यांनी सांगितलं होतं एक वेळी पर्जन्याच्या धारा मोजता येतील, एक वेळी पर्जन्याच्या धारा मोजता येतील, आकाशातल्या तारका मोजता येतील, पण देवा तुझ्या गुणाचा अंत मात्र लागू शकत नाही. बरं, एवढे अनंत गुण आहे. अनंताचे गुण अनंत अपार. म्हणून तर त्या औदार्य ज्ञान गुण ऐश्वर हे साहीवर्य गुण वसती म्हणून निसंगाचा संगातो. पुष्कळ गुण आहे, पण त्यातले 6 ज्ञानवरांनी निवडले. ऐका, यशस्वी, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे साहीवर्य गुण वसती जेत म्हणून तू भगवंतो निसंगाचा सांगतो. 6 निवडले बरं का, पण त्याचे गुण अनंत आहे. म्हणून त्या शिवमहिम स्तोत्रामध्ये पुष्पदंत कवीने असं वर्णन केलं, गोड भगवंताच्या गुणाचा अंत लागत नाही. अगदी पृथ्वीचा कागद केला, कल्पतरूची शाही केली का नाही, आणि सरस्वती देवी सर्व काळ लिहिण्याचा प्रयत्न करू लागली, तरी देवा तुझ्या गुणाचा अंत लागत नाही. मग शिवमहिम स्तोत्रामध्ये असं वर्णन केले पुष्पदंत कवीने. असितगिरी समस्यात कज्जल सिंधू पात्रे सुरतरुवर शाखा लेखनी पत्र मुर्वी लिखत येते गृहीत्वा शारदा सर्व कालम तदपि तव गुणाना मीश पारम न याती. असं त्या वर्णन आलं. बरं, म्हणून विकास सांगितलं गुण त्याचे अनंत आहे. तरी पण महाराज सांगतात गुण गायन आवडी हेच माझे सर्व जोडे. अजून काय मागितलं देवा? देव बोलतो तू मला चांगलं काहीतरी मागा ना. हे काय मागता? अहो संपत्ती मागा, धन मागा. महाराज म्हटले नाही, न लगे मुक्ती धन संपदा हे आम्हाला काहीच नको. का पुष्कळ विचारे सांगायला आपली वेळ संपली. न लगे मुक्ती न लगे धन संपदा. मग संत संग दे सदा, संतांचाच संघ जीवनामध्ये लाभावे, संतांची सेवा दीर्घकाळ जीवनामध्ये उपभोगायला मिळावी, हेच मागणं अंतकरणातलं तुकोबरांनी ऐकलं माहिती. म्हणून नलगे धन नलगे मुक्ती आणि संत संग सदा. महाराज हे जर तुम्ही मागितलं तर तुम्हाला वारंवार जन्मरूप भोगायला लागेल. महाराज तुम्हाला भय वाटतं का नाही? महाराज म्हणते मला काही भय वाटत नाही. अभंगाचं शेवटचं सुखी
सुखे घालावे सुखे घालावे आम्हा सुखे घालावे सुखे घालावे आम्हा सुखे सनईचा आवाज सनई सारखा आला तर टाळी वाजवा शार्प करतो
बंद करा माईक बंद सीट कमी करा बेस कमी करा हॅलो हॅलो करा ट्रबल ट्रबल मासी गुण गायीना आवडी हीची माझी सर्व जोडी जे मागणं तुकोबऱ्याने मागितलं तेच मागणं आपण भगवंताला काढत त्याकडे मागावं देवा जे तुकोबऱ्याने दिलं तेच दान आम्हाला त्या ठिकाणी दे आणि हे दान पूर्णत्वाला देण्याकरता भगवानपर्यंत देण्याकरता अखंड त्याचं नामस्मरण करावं नामचिंतन करावं श्रीगुरु करावे ते श्रीगुरु करवी ब्रह्मज्ञान संपादन करून आपला उद्धार करून घ्यावा हेच कीर्तन सेवेचं अंतिम सार समवेत ठेवा अनुग्रह ठेवा अचानताना आणि अंतिम साध्यापर्यंत पोहोचा परमात्मा तुमचं कल्याण करो अशी सद्भावना कीर्तन सेवेच्या माध्यमातून व्यक्त करतो झालेली सेवा भगवत चरणी संत चरणी आई जगदंबे मातेच्या चरणारविंदा या ठिकाणी समर्पित करतो मोठा आनंद वाटला की आपल्या श्री क्षेत्र राशीन हे आपल्या क्षेत्रामध्ये आई जगदंबेच्या निवासाने या ठिकाणी पुनीत लॅबमध्ये सेवा मला या ठिकाणी मिळाली पुनश्च या ठिकाणी मी आदरणीय आमचे विजयजी महाराज चुंबळकर असतील आदरणीय आमचे श्रीजी काका असतील आणि अधिकृत या सप्ताहाचे आयोजक नियोजक कमिटी ट्रस्ट समस्त ग्रामस्थ मंडळी सर्वांना पुनश्च धन्यवाद देतो आदरणीय सर्व गायनाचार्य महाराज मंडळी मृदुंगाचार्य महाराज दोन्ही या ठिकाणी चोपदार महाराज विनेकरी महाराज आपण सवर देवरूप होते याने धन्यवाद देतो शूटिंगवाले स्पीकरवाले सिस्टीमवाले याने धन्यवाद देतो वर्गणीदार सर्व त्या ठिकाणी अन्नदाते
कीर्तन सौजन्यवाले यांनाही धन्यवाद देतो. सर्वांना धन्यवाद देऊन माझ्या शब्दसुमनांना विराम देतो. काही चुकलं असेल, प्रमाद घडला असेल तर आई वडिलाचं अंतकरण करून क्षमा करावी आणि जे यथायोग्य वाटलं असेल ते आमच्या वडिलांच्या मुखातलं त्याचं अवश्य त्या ठिकाणी ग्रहण करावं अशा ठिकाणी विनंती करून माझ्या शब्दसुमना विराम देऊन या ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय.